भावांनो पडलं बघा हिने लय बेकार पडलं काय सांगायचं तुम्हाला कसा वाजला बघा हां झाले चालू. हा बॉल जो आहे ना तो पाणी बोरच्या मोटरीवर लोड येऊन लाईट गेली किंवा बंद केलं तर रिटर्न पाईपातलं पाणी आलेलं इथंच थांबून राहतं पाईपात इथून खाली जात नाही. तर नमस्कार मित्रांनो, आज आपल्या शेतातले पाईपलाईनच काम अर्ध राहिलं होतं त्यासाठी पाईप आणला होता. अरे यावं लागतं का हॉटेल आहे काही. तर मित्रांनो आपण चला पाईप काढूया आणि नंतर वाड्यात नेऊन टाकूया पाईप. पुढे लावी जरा साहेब पुढे ए इकडे जर राहू दे ना राहू दे ठेवा. ए चल की तर भावानं पैप घेतला उचलून न्याचा गाडा खेळायला गाडा चला भावानो आता पैप गाडा खेळत आम्ही नेता तो काही आपली कसं आहे ती लहान पोरं गावातली. हा इकडे सर आम्ही कारण हा पाईप कडक झालेला आहे आपल्याला वड्यातनं पलीकडे जोडायचा आहे. तर आता ह्याला आम्ही सोडून घेत आहोत कारण उन्हानं काय होतं माहिती आहे का, पाईप जरा नम होते. थोडा उन्हानं गरम झाला की बरोबर लागते पाईप. तर असा ठेवला किंवा असा ती बांगडीसारखा होऊन बसतो. पिचकल तर वाहन वाटलं का 50 फूट पाईप आहे, 50 फूट पाईप आहे. वड तिकडे वड सरळ वड तिकडून सरळ घे. तर वाहन कसा 50 फूटचा हत्ती. आता हत्तीच मला लागला हत्ती सोंड आहे का घे सरळ तिकडे वड्यात. आज घर आहे का अजून जवळ की जवळ जा बघा ना कसा आवाज येतो बघा. वड चल वड वड्यापाशी घे चल. इकडे तर भावांनो अशा प्रकारे पाईप आणलेला आहे. तर भावांनो अशा प्रकारे आम्ही पाईप आणलेला आहे. जरा थोडं पलीकडे जातो, पलीकडचा थोडा सीन दाखवतो तुम्हाला. वड्याचा सीन गुडघ्यातलं पाणी निघू शकतो भावांनो. भावांनो पडलं बघा ह्यानी लय बेकार पडलं काय सांगायचं तुम्हाला. बघा पडलं ह्यानी बघा ही ओढ आहे कावर पडला रे. राहू पाईप राहू तिथंच राहू थोड्या वेळ जोडायचं आहे. तर मित्रांनो कशा प्रकारे ओढ्याचं काम केलेलं आहे. आता पाईप जोडतो आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला थोड्याच वेळात सोडतो. ही लयत वर आल्यासारखं वाटत आहे. ही जरा खाली घेतल्या नाही खाली घेतलं ही ह्याची उंची खाली आली हा नाही ह्याची उंची वर गेल्या होतं का. तर भावानं बघू शकता इथं पाणी आलेलं आहे. पाणी चालू केलं का इथं टेस्ट केलं होतं काही पाण्याची टेस्टिंग पण झालेली आहे. चला तर भावानं कसं वाटतंय. शेतीशिवाय मजा नाही हो, शेतीशिवाय पर्याय नाही. शेती म्हणजे काय सांगा तुम्हाला कसं आहे शेतकरी शेतात कसं वाटतंय नंबर वाटतं शेतातल्या बाहेर वाटतो मित्रांनो. दानका विषय आहे शेतीमध्ये दानका विषय लय मजा शेती. आपल्याला शेती कमी आहे व्हायला जास्त लय शेतकरी एकत्र आहे. असं केलेलं आहे बोरवेलचं नियोजन. पहिले इथं असं सिमेंटाचा
आळं केलं होतं, पाणी गळत होतं, परंतु आता पाणी गळाचा शॉर्टर ठेवलेला नाही. त्याच्यामुळं हो का मित्रांनो, हे जे पाणी गेलेलं आहे ते इथून डायरेक्ट आपण खालून पाईपलाईन केलेलं हो, आपलं इथं घर आहे. हे जे दिसतंय काय आपलं घर आहे 300-350 फूट आहे. इथून आपण पाईपलाईन नेलेली आहे आणि ह्या ठिकाणून हा जो वाल आहे तो इथून कुठल्या हा बॉल जो आहे ना तो पाणी बोरच्या मोटरीवर लोड येऊन लाईट गेली किंवा बंद केलं तर रिटर्न पाईपातलं पाणी आलेलं इथंच थांबून राहतं, पाईपात इथून खाली जात नाही. समजलं का? तर मित्रांनो ही अशीच पाईपलाईन केली आहे इथून इकडं. बघा ही अशी चिंचचं झाड आहे का त्याच्या अलीकडचा बांध हो काही. बघा ह्या बांध ह्या नाहीतला ह्या बांधाला गेलेली आहे. तर आपण एकदा चालू करून टेस्ट घेऊया थोडीशी, कसं कसं पाणी येते वाड्यात बघूया. तुम्हाला पाणी दाखवतो आपल्या बोरचं. बघा इथं बोरचा डब्बा आहे. सर तुम्हाला काय वाटतं शेताविषयी? आपल्या शेतात आहे का बोर? कधी करायचं आहे मग? करायचे पुढल्या 2 वर्षात. ठीक आहे. हे आमच्या गावचे प्रगतशील शेतकरी आहेत. तर भावांनो आता आपण काय करूया तुम्हाला दाखवतो. मी टेस्ट घेतो पाण्याची. 2 मिनिट कर बरं चालू. तुम्हाला मित्रांनो पाणी दाखवतो कसं येते तिथं. अरे ॲटो दाब की डायरेक्ट ॲटो दाब चालू होते. हां झाली चालू. तर मित्रांनो बोर चालू झाली आहे, तुम्हाला दाखवतो मी. भागो 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 जल्दी 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 जल्दी. तर बघू शकता मित्रांनो कशा प्रकारे पाणी येते बोरवेलचं. एवढ्या कडक उन्हात सुद्धा एवढं पाणी येतंय बघू शकता. तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे पाणी. थोडंसं उचक्या मारते आता कडक उन्हाळा असल्यामुळं, नंतर कंटिन्यू असं चालते.